विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। काय नेमक्या प्रमुख मागण्यात आपल्याला? श्रमजीवी संघटनेने या वन हक्क दाव्याच्या संदर्भात असू द्या, मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात असू द्या, गेले आजपासून ठाणे, पालघर, रायगड, नाशिक या जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे। या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याचं शहरी भाग, ग्रामीण भाग असा विभागलेला हे जिल्हे आहेत। मोठ्या प्रमाणात आदिवासी, आदिम जमाती, कातकरी समाजाची लोक मोठ्या संख्येने राहतात। या लोकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, हे प्रश्न गेले आपला देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष होऊन सुद्धा हा अमृत महोत्सव वर्ष आहे। या वर्षामध्ये सुद्धा अद्याप हे मूलभूत अधिकार मिळालेले नाहीत। याच्यामध्ये आमचे रोजगाराचे प्रश्न आहेत, अन्नाचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, घराखालील जागेचे प्रश्न आहेत, गावठाणांचे प्रश्न आहेत, रेशनिंग कार्डाचे प्रश्न आहेत, त्याचप्रमाणे आधार कार्डचे सुद्धा प्रश्न आमचे प्रलंबित आहे। या संदर्भात आम्ही अनेक वेळा प्रांत कार्यालय असू द्या, कलेक्टर कार्यालय असू द्या, संबंधित पंचायत समितीचे कार्यालय असू द्या, अनेक वेळा आंदोलन मोर्चा करून आम्ही ह्या आमच्या प्रश्नाची मागणी केलेली आहे। याचबरोबर वन हक्क जो कायदा, अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वन हक्क कायदा 2006ला हा कायदा आला। 2006 नंतर त्याच्यात 2008 मध्ये दुरुस्ती करण्यात आली, 2012 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि हा वन हक्क कायद्याप्रमाणे आमच्या कब्जा वहिवाटीत असलेल्या जमिनी ह्या आम्हाला मिळाव्या या कायद्याप्रमाणे अशी आम्ही या सरकारकडे, आपल्या या कलेक्टरकडे मागणी केलेली आहे। भेट झालेली आहे, काय सांगितलेलं? आता आमचे या संदर्भात आमचे जे दावे आहेत, हे दावे आमचे पट्टे मंजूर करावे ह्या संदर्भात ह्याच्या अगोदरचे जे कलेक्टर होते नार्वेकर साहेब, हा कायदा असताना या कायद्यामध्ये स्पष्ट उल्लेख असताना का जो या वनामध्ये पिढून पिढी कसतोय ह्याचे पुरावे बघून हा पट्टा या आदिवासी लोकांना देण्यात यावा। परंतु ह्या कलेक्टरचं, नार्वेकर साहेबांचं म्हणजे करण्याची मानसिकता नसेल किंवा त्यांचे काय उद्देश असेल ते आम्हाला काही सांगू शकत नाही, परंतु त्यांनी ह्या महाराष्ट्र सरकारकडं ह्या शहराच्या लगत असलेल्या वन जमिनी, ह्या जमिनी किमती आहेत म्हणून या आदिवासी लोकांना वन हक्क कायद्याप्रमाणे द्यायच्या का नाही द्यायचं याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून असं पत्र महाराष्ट्र सरकारला पाठवलं। महाराष्ट्र सरकारने ते केंद्र सरकारला पाठवलं। परंतु आमचं म्हणणं असं आहे का आमचा हा आदिवासीसाठी जो कायदा बनला गेला, या कायद्याच्या अंमलबजावणीप्रमाणे आम्हाला या हक्काने हे कायदपलाट मिळावं। परंतु आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं का हा जो मार्गदर्शनाचा पत्र दिलेला होता याच्यावरती आम्हाला आता 2 दिवस झालेत, आम्हाला आता त्याच्या देण्यासाठी आदेश देखील झालेला आहे। म्हणून आम्ही तुम्हाला हे पट्टे या 8, 10, 15 दिवसात देतो। परंतु याला काही कालावधी गेल्यामुळं आम्ही आज ठामपणे त्यांना सांगितलं का जोपर्यंत आमचे दावे जे आहेत हे मंजूर पट्टे आमच्या हातात मिळत नाही तिथपर्यंत आम्ही हे उठणार नाही। आता काय सांगाल, मोठ्या प्रमाणात माता भगिनी असतील, आदिवासी बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, काय एक तरुण म्हणून, एक युवक म्हणून काय आपल्या भावना आहेत? आज सकाळपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या कॅम्पसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून फक्त ठाणे शहरातले आदिवासी बांधव एकत्र आले। याचबरोबर पालघर जिल्हा, नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा या 3 जिल्ह्यामध्ये संघटनेची आज आंदोलनं सुरू आहेत। आमची साधी सरळ मागणी आहे की लोकांना स्वातंत्र्याला 77 वर्ष उलटून गेली, त्याचबरोबर हा संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेत ते अधिकार एवढ्या 75 वर्षात लोकांच्या पदरी अजून पडलेले नाही आहेत। म्हणजे आपल्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की ठाणे जिल्ह्यामध्ये 4,500पेक्षा जास्त लोकांकडे आधार कार्ड नाही आहे, 5,000 लोकांपेक्षा जास्त लोकांकडे रेशन कार्ड नाही आहे, 10,228 लोक तरुण अर्ज करून जातीच्या दाखल्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि 25,000 लोक रोजगार हमीच्या जॉब कार्डपासून वंचित आहेत। त्यामुळे हे सगळे प्रश्न आज प्रलंबित आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ज्या मागणीसाठी आज आम्ही एकत्र आलो ती मागणी आहे वन हक्क अधिनियम। 2006 साली शासनाने कायदा काढला केंद्र सरकारने की वनाचा अधिकार हा आदिवासी आणि अन्य पारंपरिक लोकांना मिळावा। आज 2006 पासून 2024 पर्यंत 18 वर्ष झाली, पण आज ही दावे प्रलंबित आहेत। ठाणे शहर हे मुख्यमंत्री महोदयांचं शहर आहे आणि या शहरातले आदिवासी बांधव त्यांचे दावे 2006 पासून 8 पासून दाखल करून आज प्रतीक्षेत आहेत। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मीटिंगमध्ये सांगितलं, त्यांनी आम्हाला दाखवलं
1242 दाव्यांपैकी फक्त 16 दावे मंजूर करण्यात आले होते. म्हणजे 16 दावे मंजूर केले, बाकी दावे मंजूर का केले नाही, या वेगवेगळी कारणं देऊन गव्हर्नमेंट किंवा प्रशासन या आदिवासींचे प्रश्न असेच प्रलंबित ठेवत आहे. आज आम्ही ठरवलेलं आहे की स्वातंत्र्याला 77 वर्ष उलटून गेली, आम्ही खूप प्रतीक्षा केली, आता आम्हाला प्रतीक्षा होत नाही. आज आम्ही आमचे जे दावे आहेत, जे पात्र दावे आहेत ते मंजूर करून त्याचे पट्टे आम्हाला मिळाले पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही, असं आम्ही ठरवून आज आंदोलन सुरू केलं. ठाण्याचे जे दावे आपले होते, तुम्ही सर्व ठाण्याचे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. वन जमिनीवर तुमचा ताबा आहे, दावे आहेत. हे दावे आपण गेल्या 2002 पासून भरतोय. 2002 पासून आपण सरकारकडे मागणी करतोय. 2000च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला एक दाखला मिळालेला आहे. त्याचबरोबर मिळालाय ना दाखला, मिळालाय का नाही? 2002च्या परिपत्रकानुसार. त्यानंतर आपण पुन्हा सरकारशी लढलो आणि 2006 वन कायदा करायला भाग पाडलं केंद्र सरकारला. जंगल आमचं आहे, आमच्या या जंगलाच्या अधिकारासाठी आमचा नाग्या भाऊ कातकरी हुतात्मा झाला. इंग्रजांनी त्याच्या गोळ्या घालून त्याला मारलं आणि म्हणून जंगलावर आमचा अधिकार आहे. आणि जंगलातून जर आम्हाला कोण हुसकावून लावत असेल, मग कितीही मोठा अधिकारी असो नाही तर कोणी असो, आपण हुसकून जाणार का जंगलातून? कारण जंगलाचं एक आमचं नातं आहे. पिढ्यानपिढ्याच्या ज्या आमच्या जमिनी आमचा कब्जा वहिवाट होतात, त्या जंगलात मुलं, जंगल ही आमची आई आहे. जशी आई आम्हाला 9 महिने दूध पाजते, तसं मरेपर्यंत माझा जंगल मला वाचवतो. मी माझ्या जंगलातून फाटे आणतो, लाकूड आणतो, कंदमुळं आणतो, भाजीपाला आणतो, पानं फुलं आणतो, घराला वासा आणतो. आणि त्यामुळे जंगलाची नातं या आदिवासीचं आहे. ठाणा जरी लखलखटणारा शहर दिसत असला तरी सर्व ठाण्याचेच आहेत. जंगलामध्ये राहणारे आपण आहोत. सुमारे 1500 दावे आपले आहेत. गेल्या 2002 पासून आपण बढतोय, अजूनपर्यंत ते नावावर झालेले नाही. अनेक वर्ष आपण प्रयत्न केले, इथे मोर्चे काढले. शेवटी जंगलातल्या, ठाण्याच्या जंगलातल्या अस्सल वाघाने निर्णय केला, वाघिणीने निर्णय केला, जोपर्यंत पट्टे मिळत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही. का हलणार तुम्ही? हलणार का? कलेक्टर साहेब आता बोलले, कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली आणि कलेक्टर साहेब बोलले की 112 मी पट्टे तुम्हाला देतो. आता हा विजय आहे का नाही आपला? अजूनपर्यंत एकही पट्टा होत नव्हता. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेमध्ये कुठेच झालेलं नाही. ते ठाण्याने आजच्या दिवशी करून घेतलं आणि 112 पट्टे आपले 112 पट्टे तयार झालेले आहेत. पण 112 पट्टे समाधान मानायचं का? मानायचं का? मागे मानायचं का? त्यांचं म्हणणं आहे की 112 पट्टे तुम्हाला आता देतो आणि 8 दिवसात बाकीचे पट्टे देतो. आता अधिकाऱ्यांचे नखरे काय काय आपल्याला माहित नाही का? 36 पेक्षा 36 तुने किती? 72 नखरे असतात. आता उद्याचा दिवस गेला का परत आचारसंहिता कदाचित लागली का सांगतील आता नका 2 महिने थांबा. अरे किती थांबू आम्ही? स्वातंत्र्याच्या 77 वर्ष थांबलोय. आता नाही थांबणार का? थांबणार तुम्ही? भाऊने विचारलं की तुमची तयारी काय आहे? भाऊंचा आता अशोक भाऊंना फोन आला होता. कलेक्टर साहेब सुद्धा लाईनवर होते आणि कलेक्टर साहेबांनी भाऊंना सांगितलं की भाऊ आम्ही 112 देतो.
भाऊने विचारलं लोकांची तयारी काय आहे? तुम्ही थकलात का? पट्टा घेऊनच जाणार का? हे भाऊने विचारायला सांगितलंय तुम्हाला, म्हणून विचारतो, तुम्ही किती दिवस थांबायला तयार आहेत का? हे बघा, जर तुम्ही थांबायला तयार असतील तर दोन्ही हात वरती करून दाखवा. दोन्ही हात वरती करा, जरा दिसले पाहिजे. थांबायला तयार आहेत का? जरा जोरात आवाज आला पाहिजे. थांबायला तयार आहे? अजून जोरात. थांबायला अजून जोर से, अरे और जोर से. शाबाश. म्हणजे तुम्ही तयार आहात हे आपण भाऊंना सांगू. अशोक भाऊंना मी विनंती करतो की अशोक भाऊंना सांगा की या ठाण्यातला अस्सल वाघ आता लढाईला तयार रस्त्यावर आलेला आहे. आणि इथे तुम्ही 21 चुली पेटवलेल्या आहेत. किती? अरे वा, 25 चुली पेटवल्यात. प्रत्येकाने धान्य आणलाय ना? स्वतःच्या खर्चाने आणलाय की नाही? कोणाची मेहरबानी दिली का? कोणी? तुम्ही तुमच्या कष्टातून तांदूळ आणले, भाजीपाला आणला, पीठ आणला, भाकरी आणल्या, बेलकर आणली जंगलात जाऊन. आणि इथं येऊरचं जंगल जवळच आहे. बेलकर येऊर मधून आणली, पानकंड्यामधून आणली, कौशामधून आणली, वाकट्या सुकट बोंबील मांदेली सगळं आणलं. आणि संध्याकाळी जेव्हा चुली पेटत होता तसं असं वाटत होतं का हा ठाणा नगरीतला एक गाव इथं बसलाय आणि धूर राडा सुरू झाला. आता उद्या आहे शनिवार, उद्या जय बजरंगबलीचा वार आहे, परवा रविवार आहे. मांसाहार खायला पाहिजे, बरोबर? त्यामुळे मांदेली भुजून खायची. अख्ख्या ठाण्याने वास घेतला पाहिजे सुकी मच्छीचा, बरोबर? ते पण दावत आले पाहिजे. तर काहीतरी शिस्त आहे चला जेवायला. तर तुमची सर्वांची तयारी आहे. मला अभिमान वाटतो तुमचा. ज्या संघटनेमध्ये रात्र दिवस कुठल्याही प्रसंगाला तोंड देणारे कार्यकर्ते आणि सभासद आहेत, त्या संघटनेला आयुष्यात मरण नाही. आपण पलाटाचे पट्टे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही म्हणजे जाणार नाही, बरोबर? कदाचित पोलीस अटक करतील. तयार आहेत का अटक व्हायला? एक तर पट्टे तरी घेऊन जाऊ, नाही तर अटक तरी हो, बरोबर? आपण कोणाला त्रास देणार का? इथं आपण जे बसतो इथे जागा स्वच्छ ठेवणार की नाही? प्रत्येक जण स्वच्छ ठेवणार? प्रत्येकाच्या चुलीच्या शेजारी प्रत्येक जण सफाई करणार? प्रत्येकाच्या पत्रावली पिशवीत व्यवस्थित ठेवणार? कोणालाही इथून तर जेलपर्यंत आपल्याला रस्ता दिलाय, त्याच्या पलीकडे जायचं नाही, इकडच्या पलीकडे जायचं नाही, बरोबर? त्यामुळे आपण राहायला तयार आहोत. बिनधास्त नाचायचं, गायचं. आणि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.